यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुर्लक्ष, दुर्गंधी आणि खड्डे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कालावधीत या परिसरातले रस्ते केले आणि त्यानंतर एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खूप मोठा खड्डा असून यामध्ये पाणीच पाणी साचले आहे। दक्षिण तहसील कार्यालय, सोलापूर पोलीस अधीक्षक, ग्रामीण मुख्यालय, रजिस्टर ऑफिस तसेच जिल्हा परिषदेची पाठीमागील बाजू या परिसरात दलदल आणि घाणीचे साम्राज्य आहे। नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिकडे तिकडे पाणी साचल्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली। नागरिकांना बसायला जागा नाही, प्यायला पाणी नाही तर स्वच्छतागृहांची दुरावस्था। यामुळे दिव्याखाली अंधार याप्रमाणे ही शासकीय कार्यालये समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत आणि तहसीलदार, उपजिल्हाधिकारी असे वरिष्ठ अधिकारी या रस्त्यावरून दररोज 4 चाकी वाहनातून ये-जा करतायत। मात्र त्यांनी या कामाकडे लक्ष जाऊ नये म्हणून डोळ्यांना पट्टी बांधलीये। मात्र सर्वसामान्य नागरिकांचे किती हाल होत आहेत हे हा परिसर पाहिल्यावरच लक्षात येत आहे। या ठिकाणाहून कुठलीही मते मिळत नाही, त्यामुळे सोलापूर शहरातील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी या परिसराकडे दुर्लक्ष करतायत। नवीन जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता इथे झाल्यापासून या जुन्या कार्यालयाकडे सर्वांनीच कानाडोळा केलाय। गेल्या वर्षभरापासून बंद असलेला सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे हस्तांतरण करण्याबाबत मुख्यमंत्री अनुकूल, चेअरमन रणजितसिंह शिंदे यांची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर असलेल्या प्रशासकांना आर्थिक अधिकार देण्यासंदर्भात 22 जून रोजी होणार सुनावणी। ग्रामपंचायतीकडे सुमारे 350 कोटी रुपयांचा निधी कामाविना पडून। उजनी धरणातून शेतीसाठी कॅनॉलमधून सोडले जाणारे पाणी आज सकाळपासून करण्यात आले बंद। धरणात -23% म्हणजे 51 टीएमसी इतका पाणीसाठा। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर महापालिकेतील भाजप नगरसेवकांची हॉटेल बालाजी सरोवरमध्ये सायंकाळी होणार बैठक। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी जनगणनेचे काम सुरू असल्यामुळे आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या स्थगित। प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची माहिती। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चंदन ओटी पूजेची सांगता। मंदिर समिती सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित झाली सांगता। नाल्यांच्या भागात अतिक्रमण दिसल्यास झोन अधिकाऱ्यांनी ते त्वरित हटवावे। सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या सूचना। सोलापूर जिल्ह्यात प्रति 1000 मुलांमागे 957 मुलींचा जन्म। हा जन्मदर आणखी वाढवण्याच्या जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आरोग्य विभागाला दिल्या सूचना। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांच्या भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्तिकेयन उद्या घेणार सर्व विभागांची आढावा बैठक। सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांचे विविध भागांना आदेश। नाले खोलीकरण तसेच खड्डे बुजवण्याबाबत आदेश देऊनही अधिकारी ऐकेनात। सोलापूर जिल्हा कर्मचारी पतसंस्था क्रमांक 1 ची 13 जून रोजी होणार सर्वसाधारण सभा। सुमारे 1100 कर्मचाऱ्यांना 90 लाखांचा लाभांश दिला जाणार। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वर्धापन दिन सोहळा, तर अजित पवार गटाचा उद्या षण्मुखानंद सभागृहात होणार वर्धापन दिन सोहळा।
आकड्यांची जुळवाजुळव होत नसल्याने शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक. शिवसेनेचा आकडा अपूर्ण. आकडा पूर्ण होण्यासाठी शिंदेंची ठाकरेंच्या खासदाराला मंत्रिपदाची ऑफर. राज्यात 15 जून पासून शाळा सुरू. मात्र विदर्भातील तापमान लक्षात घेता विदर्भातील शाळा 22 जून पासून होणार सुरू. शिक्षण विभागाचा निर्णय. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. मान्सूनपूर्व पावसामुळे आणि गारपिटीमुळे 1.5 महिन्यात 24 जिल्ह्यात हजारो हेक्टर पिकाला फटका. 24 जिल्ह्यातील फळबागा, भाजीपाला आणि हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. गणेश मूर्तीच्या दरात यंदा 25% वाढ. इंधनासह वाहतूक खर्च 3000ने वाढला. प्लास्टिक आणि रंगसाहित्य महागले. राज्यावर पाण्याचे संकट. राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 25% इतका पाणीसाठा. मान्सून आला तरी पाऊस लांबला. नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली. भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात. यामुळे देशाच्या अण्वस्त्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे संकेत मिळतायत. सिप्रीचा अहवाल. फुगेवाडी हडपसर परिसरात विषारी दारू प्राशन केल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणात आणखी सुमारे 20 आरोपींचा सहभाग असल्याचा संशय. 5 विशेष पथके नियुक्त. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. धाराशिवमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकाचे झाले मोठे नुकसान. साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे सडला. शेतकरी चिंतेत. पुण्यातील नवले पुलाखाली सिमेंट टँकर पलटी. काल मध्यरात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू. नियंत्रण सुटल्याने अपघात. मोदींचा नवा महाविक्रम. नेहरूंना टाकले मागे. सरकार स्थापनेस 12 वर्ष पूर्ण. सुशासनाच्या मार्गावर वाटचाल करू असा पंतप्रधान मोदी यांनी दिला संदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर. एनडीए बैठकीसह नीती आयोगाच्या बैठकीला राहणार उपस्थित. महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती पाण्याअभावी ठप्प. पाण्याच्या तीव्र अभावामुळे आणि भीषण बाष्पीभवनामुळे पाण्याचा साठा वेगाने होत आहे कमी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.